ऑक्टोबर नोव्हेंबर 2025 ची इनसेम एक्झाम पुन्हा आपल्याला देता येणार आहे का, या संदर्भात ही एसपीबीयू ची महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी देतोय. मित्रांनो लक्षात घ्या, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये 2025 साली इनसेम एक्झाम झाली होती. ती इनसेम एक्झाम मध्ये जे मुलं फेल झालेले आहेत, ओके, त्या मुलांना 4 एप्रिल पासून तर 9 एप्रिल पर्यंत, 4 ते 9 किंवा 10 एप्रिल पर्यंत इनसेम एक्झाम पुन्हा होणार आहे ज्यांचे फेल झाले त्यांच्यासाठी. सो मित्रांनो, ही एक्झाम असणार आहे फक्त सेकंड इयर, थर्ड इयर आणि बी 2019 पॅटर्नच्या मुलांसाठी ही इनसेम एक्झाम होणार आहे. सो तुम्ही जर इनसेम एक्झामला फेल झालेले असतील तर आता तुम्ही इनसेम एक्झाम परत देऊ शकता. तुम्ही तुमच्या कॉलेजला लगेच अपडेट करा, विचारून घ्या काय प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेस थ्रू तुम्ही ऍडमिट होऊन लगेच इनसेम एक्झाम 4 एप्रिल पासून देऊ शकतात. आता मित्रांनो, याच्यामध्ये या इनसेमचं पूर्ण टाइम टेबल मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करा. आणि लक्षात घ्या, आता पुन्हा एक प्रश्न येतो की कॅरी ऑनच्या मुलांसाठी ही एक्झाम आहे का, इनसेम एक्झाम देता येणार आहे, कारण कॅरी ऑनच्या मुलांनी एक्झाम दिलेली नव्हती. सो मित्रांनो, मला तरी वाटतं की काही कॉलेजने कॅरी ऑनच्या मुलांना त्यावेळी अलाउ केलं होतं किंवा री एक्झाम घेतली होती, काही कॉलेजने नाही केलं. तर मला वाटतं कॅरी ऑनच्या मुलांना सुद्धा या एक्झामचा फायदा होणार आहे. सो कॅरी ऑनच्या मुलांनी सुद्धा एकदा कॉलेजमध्ये जाऊन पुन्हा याविषयी अपडेट घ्यावी. सो मित्रांनो, डिटेल इथे मी माहिती तुम्हाला दिली आहे की न्यूज पुन्हा एकदा रिवाइल करून देतो. ऑक्टोबर नोव्हेंबर 25 ची इनसेम एक्झाम जे मुलं फेल झाले किंवा जे कॅरी ऑनचे मुलं, त्या सगळ्यांना पुन्हा 2019 पॅटर्नची इनसेम एक्झाम परत देता येणार आहे. सो तुम्ही तुमच्या कॉलेजला माहिती घेऊन पुढच्या अपडेटसाठी काय प्रोसेस आहे ती करा आणि 4 एप्रिल पासून एक्झाम सुरू होते, त्याचा फायदा घ्या, आपले विषय क्लिअर करा. आणि हो, इनसेम बॅकलॉग आहे तर एंडसेम पण बॅकलॉग आहे. सो पर्पल ॲट ऍप्लिकेशन आहेच, डेमो लेक्चर बघा आणि पर्पल ॲट ऍप्लिकेशन वरनं इनसेम एंडसेमचा स्टडी करा, म्हणजे पुन्हा आयुष्यात पुन्हा तो पेपर देण्याची गरज नाही. गॅरंटेड स्कोरिंग येऊ. सगळे सॉल्व पेपर पर्पल ॲट ॲप मध्ये इनसेमचे अवेलेबल आहे.